तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे 31 डिसेंबर, म्हणजे हा 2024 चा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून आपल्या आयुष्यामध्ये 2025 मध्ये नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे। तर हा वर्ष जाता जाता आपण एक विशेष उपाय किंवा एक विशेष सेवा करू शकतो, जेणेकरून की तुमचं जे नवीन वर्ष आहे त्या नवीन वर्षामध्ये स्वामींचा आशीर्वाद भरभरून तुम्हाला मिळो आणि तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळो, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद राहो, आई लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती नेहमी राहो। कारण प्रत्येक जण पैसाच करत असतो, प्रत्येकाला पैशाची कमी असते। तर आज आपली कोणती अशी सेवा करणार आहे जे गुरु माऊलींनी स्वतः सांगितले आहे की प्रत्येक सेवेकरांनी, जे स्वामी सेवक आहे त्यांनी ही सेवा न चुकता करायची आहे। तर कोणती सेवा करायची आहे? पार्टी बिटी तर चलतच राहणार आहे, पण ही सेवा आधी करून घ्या, त्यानंतर मग पार्टी करा। पार्टी करायला काय हरकत नाही, बाहेर जाणं टाळा, घरातल्या घरी जे तुम्हाला वाटलं ते तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत करू शकता। तर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वात महत्त्वाची सेवा कोणती असणार आहे? नवीन वर्षामध्ये काय आहे, सगळं तेच राहणार आहे, फक्त स्वामींचा आशीर्वाद आपल्यावरती असायला हवं का नाही, म्हणजे त्यावरती ते गोष्टी डिपेंड करतात। नवीन वर्षामध्ये बी आपण असंच कामं करणार आहे, असे सकाळी उठणार आहे, असंच दिवसभर कामं करणार आहे आणि असंच आपला दिवस जाणार आहे। तर स्वामींची विशेष कृपा होण्यासाठी नवीन वर्षामध्ये गुरु माऊलींनी असे सांगितलं आहे की तुम्ही एक स्वामी चरित्र सारामृत याचा एक पारायण करा, घरातले सगळेजण मिळून। घरामध्ये जसं आपण पार्टी करत असतो, बाहेर फिरायला जात असतो, तर घरातले सगळे जे कुटुंब आहे आपले प्रत्येक सदस्य येत असतात, त्या पद्धतीने प्रत्येक सदस्याला, म्हणजे जसं मुलगा आहे, मुलगी आहे, मी आहे, तर मी एकटी करणार असं नाही, प्रत्येक घरामध्ये जेवढे जण आहेत त्यांच्या सोबत मिळून तुम्हाला हा पारायण करायचा आहे, जेणेकरून तुमच्यावरती तर देवांचा आशीर्वाद राहणारच आहे, पण त्यांना पण त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा स्वामींचा आशीर्वाद राहो, म्हणून सगळ्यांनी मिळून करायचं आहे। तर एक स्वामी चरित्राचा आपल्याला पारायण करायचं आहे आणि त्यासोबत एक दुर्गा सप्तशती याचा पारायण करायचा आहे। कारण जोपर्यंत शक्ती नाही आहे तोपर्यंत कोणतंच काम पत्ता सुद्धा, एक पान सुद्धा हलणार नाही आहे, आपण उठणार नाही, आपल्या बॉडीमध्ये जर शक्तीच नाही आहे। त्यामुळे आई जी शक्ती आहे, आईचा आशीर्वाद आपल्याला करायचा आहे, कारण आईच आपली पहिली गुरु असते, आईच शक्ती असते, सगळ्या आईच असतं, त्यामुळे आईचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला गरजेचा आहे। म्हणून एक स्वामी चरित्र सारामृत याचा पारायण आणि एक दुर्गा सप्तशती याचा पारायण घरच्या प्रत्येक सदस्यांनी मिळून, सगळ्यांनी मिळून एकत्र बसून ते पारायण करायचं आहे आणि असं पद्धतीनं आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे, जेणेकरून नवीन वर्षामध्ये स्वामींची अजून आशीर्वाद आपल्यावरती राहो, आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळावं ही स्वामींचरणी प्रार्थना आहे। तर तुम्ही नक्की करा, इतर सगळ्या गोष्टी जे तुमची एन्जॉयमेंट आहे ते पण करा, पण आधी तुमच्या कल्याणासाठी जी सेवा आहे ती करा। कारण आपण अरेंजमेंट वगैरे आपण दुपारपासूनच लागतो की आपल्याला हे करायचंय, जेवणामध्ये असो किंवा डेकोरेशन असो, त्या सगळ्या गोष्टीसाठी, फालतू गोष्टीसाठी आपण आपला दिवस घालत असतो। पण स्वामी चरित्र सारामृत 40 मिनिटांमध्ये आणि दुर्गा सप्तशती 1-1.5 तासामध्ये, म्हणजे 2 ते 2.5-3 तासामध्ये सगळं होऊन जातं आणि ते तुमच्यासाठी, तुमच्या घरच्यांसाठी तो खूप कल्याणमयी असणार आहे, खूप चांगलं असणार आहे। तर त्यामध्ये आधी तो महत्त्वाचं काम करून घ्या आणि त्यानंतर मग दिवसभर एन्जॉयमेंट करा। नाही तर तसं माऊलींना वेळ सांगितलेला आहे त्याची की 9 ते 9:30 किंवा 10 वाजेपर्यंत आपल्याला एक स्वामीचरित्र करायचं आहे आणि त्यानंतर 10 ते 11, 11:30 पर्यंत दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे। जसं त्यांनी रात्रीची सेवा सांगितली आहे, पण तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही दिवसा सुद्धा करू शकता, काही हरकत नाही। नक्की करा सेवा, आणि जेणेकरून की पुढचं जे वर्ष आहे, नवीन वर्ष तुमचं आनंदाने जावं। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब